22 कोटीच्या घनकचरा व्यवस्थापन अंदाजपत्रक मंजुरीवरून आज इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपमधील आवाडे आणि हळवणकर गटाच्या नगरसेवकांमध्ये फूट पडली। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा आजच्या बैठकीत उद्रेक झाला आणि हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी विरोधी शिवशाहू विकास आघाडीच्या 4 नगरसेवकांच्या मदतीने हा विषय हाणून पाडला। स्थायी समितीमधील आजची ही राजकीय घडामोड म्हणजे भविष्यातील एक राजकीय नांदी ठरण्याची शक्यता आहे। इचलकरंजी महापालिकेत महायुतीची सत्ता असून महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती भाजपचे आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी 22 कोटीच्या अंदाजपत्रकाचा विषय आज स्थायी समितीसमोर आला होता। यापूर्वी 13 जुलैची सभा काही नगरसेवकांच्या मागणीवरून तहकूब झाली होती। आजच्या बैठकीत 22 कोटीच्या घनकचरा अंदाजपत्रकात सुमारे 4.5 कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप करत भाजपच्या हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला। शिवाय इचलकरंजीतील विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनीही हळवणकर गटाच्या भूमिकेला पाठिंबा दिला। त्यामुळे 9 विरुद्ध 6 मतांना हा विषय फेटाळण्यात आला। परिणामी इचलकरंजी महापालिकेतील आवाडे विरुद्ध हळवणकर गटात अलबेल नसल्याचं दिसून आलंय। घनकचरा व्यवस्थापनाच्या अंदाजपत्रकातील आकडे फुगून सांगितले जात असून त्यातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार आहे। त्यामुळे जनतेचं हित लक्षात घेऊन शिवशाहू आघाडीच्या 4 नगरसेवकांनी ठरावाच्या विरोधात मतदान केल्याचं गटनेते उदयसिंग पाटील यांनी सांगितलं। तसंच स्थायी समिती सभापतींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली। एकूणच इचलकरंजी महापालिकेत सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये 2 गट स्पष्टपणानं एकमेकांच्या विरोधात गेल्याचं आज दिसून आलंय।